नागपूर शहरातील संचारबंदीमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाचा बदल झालेला आहे। 6 पोलीस ठाण्यांअंतर्गत कर्फ्यूमध्ये देण्यात आलेली 2 तासांची शिथिलता रद्द करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हे आदेश दिलेत। काल लकडगंज, सक्करदरा, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, यशोधरा नगर या 6 पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी 2 ते संध्याकाळी 4 या 2 तासासाठी शिथिलता देण्यात आली होती। मात्र आता जुना आदेश रद्द करत त्या 6 पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदीचा आदेश देण्यात आलेला आहे। कुठेतरी शाळा सुरू होत आहेत तर दुकानं पूर्ववत सुरू होतील अशी आशा या परिसरातल्या नागरिकांना होती। मात्र आता पुन्हा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूण 6 पोलीस ठाण्यांअंतर्गत संचारबंदीचा रद्द ठरवलेला निर्णय आता पुन्हा एकदा लागू करण्यात येतोय। पुन्हा एकदा इथे संचार बंदी ही ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शाळा, कॉलेजेस या ठिकाणची दुकानं, वाहतूक, यातायात, व्यापार हे बंद असणार आहेत। नागपूरमधली परिस्थिती आपण पाहतोय। एकीकडे उसळलेली दंगल आणि त्यानंतर घडलेल्या हिंसाचारानंतर नागपूरमधली स्थिती जी आहे ती नाजूक बनलेली पाहायला मिळालेली होती। पहिल्यांदाच नागपूरमध्ये अशा स्वरूपात हिंसाचार उफाळला गेला होता आणि त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालेलं होतं, अनेक घरांमधून सुद्धा नुकसान झालेलं होतं। मोठी दगडफेकही झाली होती। त्यानंतर 50च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या हिंसाचारासंदर्भात त्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या फहीम खानला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। तर देशद्रोहाचा गुन्हा देखील एकूण 6 जणांवरती दाखल करण्यात आलेला आहे। 50च्या वर लोकांना ताब्यात घेतलंय आणि याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन काही आहे का याचीही चाचपणी होतीये, कारण बांगलादेशातनं एक अकाउंट हँडल केलं जात होतं आणि त्याच्यावरूनच प्रक्षोभक मेसेज दिला गेला असंही म्हटलं जातंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, सध्या जो निर्णय घेण्यात आलेला आहे, पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याचा हा निर्णय आहे, त्यामागचं काय प्रमुख कारण? आपल्याला माहिती आहे की सोमवारी रात्री हिंसाचार झाल्यानंतर नागपूरच्या 11 पोलीस ठाण्यांतर्गत परिसरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि काल त्यानंतर जो निर्णय घेण्यात आला होता की 2 म्हणजे कपिलनगर आणि नंदनवन या पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदी हटवण्यात आली होती आणि उर्वरित जे 9 जागा आहेत, 9 पोलीस ठाण्यांतर्गत परिसर आहेत, त्यापैकी 6 ठिकाणी दुपारी 2 ते 4 अशी शिथिलता जाहीर करण्यात आली होती आणि काल त्याचा नागरिकांनी लाभसुद्धा घेतला होता। पण आज अचानक पोलिसांनी त्याचा रिव्ह्यू केलेला आहे, समीक्षा केलेली आहे आणि हे जाहीर केलेलं आहे की ते सुद्धा पूर्ववत करण्यात येत आहे। त्यामुळे आता कोतवाली तहसील आणि गणेशपेठ सहित या 6 सुद्धा पोलीस ठाण्यांतर्गत परिसरामध्ये संपूर्ण दिवसभर संचारबंदी राहणार आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे पोलिसांना जे इंटेलिजन्स इनपुट्स मिळाल्याचं सांगण्यात येत आहे, त्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। असं सांगण्यात येत आहे की सोशल मीडियावरती जे मॉनिटरिंग सुरू आहे सायबर सेलकडून आणि आपल्याला माहिती आहे की सायबर सेलकडून 4 FIR दाखल करण्यात आलेले आहेत। 50च्या पेक्षा जास्त आरोपींची ओळख करण्यात आलेली आहे आणि एकूणच आपल्याला माहिती आहे की 12 FIR झालेले आहेत, त्यामागे 100वर लोकांना अटक करण्यात आलेली आहे। तर जे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत त्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरती जे मजकूर पसरत आहेत अजूनही त्यांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। थोड्याच वेळात पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल या विषयावर अधिक माहिती माध्यमांना देतील अशी अपेक्षा आहे। पण सध्या तरी ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे की सगळ्या ज्या 9 पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी पूर्ववत संचारबंदी करण्यात आलेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय।